अमरावती जिल्ह्यात मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर संत्र्यांची गळती झाली। विविध रोगांनी संत्र्यांचं नुकसान केलं। त्यामुळे यंदा जवळपास 3,500 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला। मागील 2022-23 मध्ये आम्ही 3585 शेतकऱ्यांनी संत्रा फळपीक विमा काढला होता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा। मात्र शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी अद्यापही विमा दिला नसल्याचं चित्र आहे। विमा कंपनीच्या प्रतिनिधींना फोन लावला असता ते म्हणते की आमच्या वरच्या हेडला फोन ऑफिसला फोन लावून विचारणा केली असता ते म्हणते की कृषी विभागाकडून आम्हाला अजूनपर्यंत तुमचा हवामान वेदर स्टेशनचा डाटा अवेलेबल झाला नाही। यावेळी विमा कंपनीने हवामान विभागाच्या आकडेवारीवर आक्षेप घेतला तर जिल्हा कृषी विभागाने हात झटकले। आता या दोन्ही गोष्टींमुळे संत्रा उत्पादक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे। यामुळे शेतकऱ्यांनी करावं तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे। मागील 2022-23 मध्ये आम्ही 3585 शेतकऱ्यांनी संत्रा फळपीक विमा काढला होता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा। त्यापैकी 1485 शेतकऱ्यांना यांनी वाटप केलेलं आहे म्हणते आणि 10.25 कोटी रुपये फळपीक विमा पूर्णपणे मंजूर झाला होता। परंतु अजूनपर्यंत यांनी फक्त 4 कोटी रुपयाचं वाटप केलेलं आहे म्हणते, अजून 6.25 कोटी रुपये वाटप करणं बाकी आहे। विमा कंपनीच्या प्रतिनिधींना फोन लावला असता ते म्हणते की आमच्या वरच्या हेडला ऑफिसला फोन लावून विचारणा केली असता ते म्हणते की कृषी विभागाकडून आम्हाला अजूनपर्यंत तुमचा हवामान वेदर स्टेशनचा डाटा अवेलेबल झाला नाही। या विवंचनेत दोघांच्या विवंचनेत शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे। दिशाभूल होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा फळपीक विमा याच्यावरून शेतकऱ्यांचा विश्वास उडताना दिसत आहे आणि रक्कमसुद्धा शेतकऱ्यांनी कमी भरलेली नसून 13,333 रुपये प्रति हेक्टर ही रक्कम भरलेली आहे। मागील वर्षी शेतकऱ्यांनी संत्र्यामध्ये नुकसान खाऊनसुद्धा शेतकऱ्यांनी सोनं गहाण ठेवून, कोणी कर्ज काढून, कोणी व्याजानं पैसे आणून मागच्या वर्षीचा विमा काढला होता। यावर्षी ट्रिगर मंजूर झालेले आहे त्या बेसवर शेतकऱ्यांनी सुद्धा विमा यावर्षी काढला, परंतु अजूनपर्यंत 6,000 शेतकऱ्यांना अजूनपर्यंत यांनी पीक विमा रक्कम दिली नसल्यामुळे शेतकरी यापासून वंचित आहे।